जय भीम. मी विश्वनाथ पवार. जय भीम. मी विश्वनाथ पवार. जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी देशभरातून बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी करोडोच्या संख्येने गेले 1 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत येत असतात. जवळजवळ 10 तारखेपर्यंत अशाच पद्धतीनं सातत्यानं बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी हे भीमा अनुयायी आपल्या वेगवेगळ्या विभागातून येत असतात. आज मी चैत्यभूमी परिसरात जे आमच्या करोडो बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांचं स्वप्न होतं की चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भव्यदिव्य प्रमाणात व्हावं, त्यासाठी ते साकारताना इथं आहे इंदू मिल. या इंदू मिलमध्ये समोर आहे इंदू मिलची जागा. पूर्वी त्या जागेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जवळजवळ 12 एकरामध्ये स्मारक होतं आहे. हे स्मारक व्हावं म्हणून ही योग्य जागा आहे. ही कल्पना ज्या बाबासाहेबांच्या भीमसैनिकांच्या प्रथम डोक्यातून आली आणि त्याचा ज्या माणसाने पाठपुरावा केला ते आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब माझ्या बरोबर आहेत. आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब हे आंबेडकरी चळवळीतले अत्यंत अग्रणी कार्यकर्ते, विचारवंत, बाबासाहेबांचे कट्टर भीमसैनिक म्हणून त्यांचं सारं आयुष्य समाजाच्या हितासाठी आणि सुखासाठी राबलेलं आहे. ते पोस्टात कामाला असतानाच त्यांनी जवळजवळ 2003 पासून हा इंदू मिलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं म्हणून न्यायालय सरकारी पातळीवर प्रशासकीय पातळीवर लढा देत होते आणि त्यांचं स्वप्न, त्यांचे कष्ट आज कामाला आलेले आहेत. आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेबांनी केलेली सुरुवात आज तुमच्या आमच्या सगळ्यांचं स्वप्न बाबासाहेबांचं भव्यदिव्य स्मारक त्यांच्या प्रेरणेतून उभं राहिलेलं आहे. नंतर अनेक भीमसैनिकांनी, त्याच्यानंतर आनंदराज आंबेडकर साहेबांनी देखील या सगळ्या लढ्याला मोठं पाठबळ दिलं आणि हळूहळू हा प्रश्न सुटलेला आहे. मी आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब आपलं या ठिकाणी मी मनापूर्वक तुम्हाला क्रांतिकारी जय भीम करतो. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकासाठी जो लढा दिला त्याबद्दल आपण 2 शब्द सांगितलेत आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाने आपल्या समाजाला चांगला संदेश दिला तर बरोबर. जय भीम. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. तसेच जे बांधव देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांचंही खरं कौतुक करतो. कारण प्रवास, थंडी, वारा ह्याच्यातून ते आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या मार्गरथ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आता पवार साहेबांनी सांगितलं की इंदू मिलच्या संदर्भामध्ये इंदू मिलची मागणी आणि पाठपुरावा हा जो केलेला आहे तो काही आर्थिक लाभ व्हावा, राजकीय लाभ व्हावा ह्या हेतूने काही केलेलं नाही. एक पोटतिडकीने केलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं निर्माण 6 डिसेंबर 1956ला झालेलं असताना देशामध्ये ज्यांचं घटनात्मक कार्य नाही अशा माणसाचे 100 एकरमध्ये राजघाट झालेले आहेत. परंतु बाबासाहेबांचं निर्माण दिल्लीत झालं असताना दिल्लीतही राजघाट झालेलं नाही आणि मुंबईमध्ये 6750 चौरस मीटर जमीन चैत्यभूमी आहे. तिचाही भव्य अशा जागेमध्ये विस्तार झालेला आहे. या तसेच प्रत्येक 6 डिसेंबरला ज्या आमच्या आया भगिनी येतात त्या आया भगिनी त्या कानपूरच्या तसे बांबूच्या बाथरूममध्ये शौचालयात जाऊन प्रातःकाळ विधी करतात, स्नान करताय. कुठल्याही प्रकारची सुखसुविधा मिळत नाही. त्या सगळ्या सुखसुविधा ह्या एकत्र आणि एकत्रित याव्या ह्याकरिता इंदू मिलची मागणी दिनांक 5/9/2003ला देशाचे राष्ट्रपतीपासून ज्या ज्या काही केंद्रीय आणि राष्ट्रीय प्रशासन आहे, मंत्रालय आहे, त्या सर्वांना तुम्हाला सांगतो मी पत्र लिहिलेले आहे.
की इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला राखून ठेवावी. शासनाच्या खर्चाने बाबासाहेबांच्या इंदू मिलच्या जमिनीवर शासनाच्या खर्चाने भव्य असे त्यांच्या कार्याला आणि ह्याला शोभेल असं भव्य असं स्मारक निर्माण करावं आणि ते स्मारक पुढील देखभालीसाठी, व्यवस्थापनासाठी आणि संरक्षणासाठी शासनाच्या ताब्यात ठेवावं. माझ्या पत्राची दखल ह्या देशामध्ये पहिल्या प्रथम जर कोणी घेतली असेल तर माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग साहेबांनी घेतली. त्याच्यानंतर माझी दुसरी हे घेतली ते केंद्र सरकारचे मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस यांनी घेतलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये अबू आझमींनी माझी पत्राची पहिली दखल घेतलेली आहे राजकीय ह्याच्यामध्ये. माझ्या पत्राची दखल घेतलेल्या मी जी मागणी केलेली होती की इंदू मिलची मागणी एवढंच अशी केलेली होती की दिल्लीमध्ये बाबासाहेबांचा राजघाट नाही आणि मुंबईमध्ये पण भव्य असं आंतरराष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी नाही आहे. तर तुम्ही ही जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला राखीव ठेवावी याकरता तुम्ही तुमच्या स्तरावरती संबंधित खात्याकडे तुमचं ऑब्जेक्शन हे तुम्ही लॉन्च करा. मी 250 लोकांना मी पत्र लिहिलेलं त्या माझ्या पत्राची दखल सर्वांनीच घेतली आहे. त्याच्यानंतर 2011मध्ये 2003ला मी दखल मागणी केली आणि 2006मध्ये मला पत्र दिलं की इंदू मिलची जमीन ही बाबासाहेबांच्या स्मारकाला देणं उचित ठरणार नाही, कारण ह्या जमिनीच्या मिलमधील कामगारांची देणी आहेत, विजेचा बिल आहे, जागेचं टॅक्स भरायचा आहे, त्याच्यामुळे ही जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देणं उचित ठरणार नाही. मी केंद्र सरकारला पत्र दिलं की 3,987 करोड ही जमिनीची किंमत आहे ती मी द्यायला तयार आहे. मला बँकेचा अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव द्यावं. त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्यांनी ते माझ्या पत्र दिल्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतो मला परत पत्र पाठवलं की ही जमीन जी आहे इंदू मिलची जमीन ती तुम्ही लिलावामध्ये घ्या. मी त्यांना परत उलट पत्र पाठवलं की आंबेडकरी जनता ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि राजकीयदृष्ट्या सबल नाही आहे, त्याच्यामुळे ही जमीन आम्ही काय विकत घेऊ शकत नाही. तर तुम्हाला जे आम्ही पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार मला बँकेचा अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव कळवावं ही विनंती. त्याच्यानंतर त्यांनी मला पोस्ट ऑफिसमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत असल्याकारणाने मी भारत सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकत नव्हते, म्हणून मी माझी सगळी डॉक्युमेंट दिवंगत विजय कांबळे कामगार नेते यांना दिली आणि त्यांच्या वतीने मी मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने असा आदेश दिला की तुम्ही सरकारकडेच पाठवा. हे एक प्रकारचे ऑर्डर समजून मी तिथून पुढे अधिक प्रमाणात काम करायला लागलो. 2010मध्ये केंद्र सरकारने कळवलं की आम्ही तुम्हाला 4 एकर जमीन दिली. मी केंद्र सरकारला त्याच वेळेस सांगितलं की जर सरकार नुकसानीत जात असेल तर माझं 15/5/2005चं पत्र आहे, मला तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव द्या, मी सगळे पैसे बरोबरच 8 एकरचे पैसे भरायला मी आजही तयार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या बंद केलं. 11 ऑक्टोबर 2015ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं. नरेंद्र मोदींच्या इंदू मिलचं भूमिपूजन केलं. दुर्दैव असं आहे की त्या इंदू मिलच्या भूमिपूजनाला इंदू मिलची मागणी आणि पाठपुरावा करणार म्हणून मी ते तुम्हाला मला आमंत्रित सरकारने केलं नाही, परंतु ह्या इंदू मिलच्या डेटवरती मी नतमस्तक झालं. तो फोटो बहुतेक पत्रकारांनी यांनी ते पिकअप केलेला आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू पत्रव्यवहार नरेंद्र मोदी साहेबांनी 11 ऑक्टोबर 2015ला भूमिपूजन केलं, परंतु ते भूमिपूजन कायदेशीर नव्हतं. कारण जमिनीची कुठल्याही प्रकारची दिलेल्याचं किंवा जमिनी अधिकृत केलेल्याचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो हे बनवलं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी सतत पत्रव्यवहार करत असल्याकारणाने मला त्यांनी कळवलं की आम्ही देशाचे अटॉर्नी जनरल महाअधिवक्ता यांचं आम्ही हे घेतलेलं आहे, ओपिनियन घेतलेलं आहे आणि आम्ही जमीन बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची संपूर्ण 12 एकर जमीन आम्ही राखून ठेवली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खरं जर श्रेय द्यायचं असेल तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना द्यावं लागेल. पृथ्वीराज चव्हाणांनी ही
20 डिसेंबर 2015ला त्यांनी 2011 त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत एक ठराव मांडला की केंद्र सरकारने इंदुनीची जमीन आहे ही राखून ठेवावी. सरकारने आम्ही महाराष्ट्राच्या त्याच्यावरती खर्च करू आणि असं त्यांनी एक ठराव मांडला. 21 डिसेंबर 2011ला तो ठराव त्यांनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंगांकडे ठेवला. दिवंगत मनमोहन सिंगांनी तो ठराव एक मताने मंजूर केला. त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये इंदुनीच्या जमिनीवरती बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम हे 8 मार्च 2018ला चालू झालेलं आहे. ही जमीन 2017ला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये देखील 2017ला जमीन दिली होती. त्या जमिनीमध्ये फक्त 8 एकर जमीन दिलेली होती, 4 एकर जमीन दिलेली नव्हती सरकारने. म्हणून मी सरकारला थेटनिंग केलं, तुम्ही जनतेची दिशाभूल फसवणूक केली, तुमच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा. नरेंद्र मोदी आणि यांना मी असं पत्र दिलं. त्याच्यावरती तुम्हाला सांगतो, मला त्यांनी फेब्रुवारीमध्ये मला जो एमओयू झाला होता सामंजस्य करार त्याची प्रत दिली. त्याच्यामध्ये 8 एकरच दिलेली, 4 एकर जमीन दिलेली नाही. म्हणून मी परत त्यांच्याशी पत्रावर 25 करत राहिलो. नंतर त्यांनी संपूर्ण जमीन दिली. ती 4 एकर जमीन जी होती ती सियाल झेड म्हणून राखून ठेवलेली होती. त्या सियाल झेडसाठी झेड काढून टाकावं म्हणून 2011 पासून 2017पर्यंत सतत मला पत्रव्यवहार करावा लागला. त्याच्यानंतर त्यांनी पत्र दिले की आम्ही सियाल झेडमधून 4 एकर जमीन काढलेली आहे की आम्ही तुम्हाला बाबासाहेबांच्या स्मारकाला 12च्या 12 एकर जमीन देणार. त्याच्यानंतर 8 मार्च 2018ला इंदुनी जमिनीच्या वरती प्रत्यक्षात बांधकाम झालं. आज 18 पासून 7 वर्ष होत आली तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. इंदुनीमध्ये वेगवेगळ्या प्रकार हॉल आहे, मेडिटेशन रूम आहे, लायब्ररी आहे, वेगवेगळी दालनं आहेत, मीटिंग हॉल आहे, हे सगळं आहे. महाडचं 14 काळाचा लोक आहे. परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनाची किंवा बाबासाहेबांचं हे जे होतं त्याच्यामध्ये ह्या देशाचा राष्ट्रध्वज नाही, ह्या देशाची राजमुद्रा नाही, बाबासाहेबांच्या संविधानाचे प्रस्तावना नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्य पत्नी आता रमाई आणि सवितामाई आंबेडकर यांचे पोर्ट्रेट नाही, जे जळती भीमज्योत नाही, अशा 5 ते 6 माझ्या मागण्या आहेत. त्या मागण्या हे स्मारकाचं काम सुरू झाल्यापासून मी सरकारकडे मागणी करतोय, पत्रव्यवहार करतोय. सत्ताधारी विरोधक सगळ्यांशी संपर्क साधतो. परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे गेंड्याच्या कातडीसारखे असले असेच आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं कारवाई तर केलीच नाही, पण ते उदासीनता आणि नाकर्तेपणा दाखवतात. त्याचा मी जाहीर निषेध करतो. हे होते आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब. हे इंदुमिलचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे आणि एक अंतिम टप्प्यामध्ये स्मारक बनतं आहे. पण त्यांनी एक हेतू निर्माण केला आहे. बाबासाहेब हे राष्ट्रीय पुरुष होते आणि राष्ट्रीय पुरुष असल्यामुळे तिथं राष्ट्रध्वज आणखी ज्या त्यांच्या मागण्या आहेत, एकूण 5 मागण्या त्या प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर शासनाने सोडवल्या पाहिजेत. भंडारी साहेब, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. अखंड समाज तुमच्याबरोबर असणार आहे. या इंदुमिलमध्ये आजपर्यंत 8 मार्च 2018 पासून 28 नोव्हेंबर 2011पर्यंत जी जी कामं झालेली आहे त्याचं मी पत्र तुम्हाला देतो. तुम्ही ते विशेषतः प्रसिद्ध करा. निश्चितच तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भीम. माझी मुलाखत घेतली.